बस बस कसलं भारी दिसतंय हो. जरा सोडून घ्या की का बस होते. अगं थोडासा उलटा कलता पाहिजे. हा कलताच पाहिजे. छान दिसते हो बघा. आणि ते आपण केशरी आणि पिवळा असं मिक्स केले ना त्याच्यामुळे असा लुक भारी आलाय ना खरंच. हा बांधा बांधा थोडस वरती नको राहू द्याच असू द्याच तेवढा. मस्त झालं आणि झुंबर पण त्याच्यात दिसतंय वरच्या साईडने. लय भारी दिसतंय अहो. ते केशरी आणि केशरी पिवळा असं हे केलं ना आपण त्यामुळे लय भारी वाटायला लागले. तशी दसऱ्याच्या दिवशी सुट्टीच असते पण जास्त काय आता पोळ्याचा स्वयंपाक असल्यामुळे हेवी काय नाश्ता नव्हता बनवला. साधे पोहेच बनवलेले. मग आता पोह्याचा वगैरे नाश्ता करून त्यानंतर मी पुरणाच्या पोळीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागणार आहे. तयारी म्हणजे ऑलमोस्ट माझी झालेली आहे. कणिक म्हणून झालेली आहे. पुरण वाटायचं फक्त बाकी आहे. बाकी सगळं झालेलं आहे. पण एक मी मोठा राडा घातलेला आहे तो तुम्हाला मी पुढे सांगतेच काय झालं आहे. माझं सगळं प्लॅन फिसकटलं आहे. फुलं आहेत लावलेली बच्चू असं नाही असं लावलेलं. हा तसं लाव देता थोडीशी कापा त्याची. आता झालंय काय तुम्हाला सांगते. कारण काय मला पुरणपोळीचं स्वयंपाक करायला तर एवढं आवडतं खूप जास्त आवडतं. यांना पुरणपोळी आवडत नाही. शरू काय खात नाही. फक्त मला पुरणपोळी आवडते आणि मी म्हणून सतत बनवायचा घाट काढते. आणि सणवार असलं की आपल्याला कसं असतं की पुरणपोळी तर पाहिजेच पाहिजे. म्हणजे बनवली तर पाहिजेच ना. शेवटी देवाला नैवेद्य पण दाखवला पाहिजे. पण आज नेमकं माझं काय झालं आहे की पुरण थोडंसं माझं पातळ झालं आहे. त्यामुळे मला आले टेन्शन की आता हे म्हणजे थोडंसंच पातळ झालं आहे. नेहमी डाळ शिजत नाही किंवा डाळ थोडीशी अपूर्ण राहते शिजायची असं काही ना काहीतरी होतं. आणि यावेळेस डाळ शिजले तर ती जास्त शिजले म्हणून मी काय केलं पुरण झाल्यानंतर मला कळालं की जराशी पातळ वाटते हे. म्हणून मी आता ते फ्रीजमध्ये ठेवले आणि जर असं मग ते आळेल ना मग त्याच्यानंतर पोळ्या करायला येईल. ॲटलिस्ट पोळ्या फक्त मऊ व्हाव्यात तेवढीच इच्छा आहे. बाकी जास्त काही फुलल्या पाहिजेत असं पण काही नाही आहे. छान आधी फ्रीजमध्ये जेवपर्यंत पुरण ठेवलं आहे तोपर्यंत मग मी माझी बाकीची कामं उरकून घेतली. सगळ्या घरात आधीच साफसफाई करून घेतली. म्हणजे पोछा वगैरे मारला आणि त्यानंतर मी माझी दसऱ्याची रांगोळी काढली. छोटीशीच रांगोळी काढली. गडबडीत जी सुचते ती. छान आली का बघा. आता हे सगळं छोटंसं वाटायला लागलेलं म्हणून मी साईडला मग थोडंसं एक फुल काढलं आणि त्याला पानं दिले म्हणजे जरा असं लुक येईल असं. छान दिसते का रांगोळी. पटकन होणारी अशी रांगोळी काढली. पटापट झाली माझी रांगोळी. हे बघा अशा पद्धतीने माझी अशी छान अशी देवांची पूजा झालेली आहे. इथं माझ्या लक्ष्मी नारायण नाही लक्ष्मी गणपती कुबेर ते स्वामी आहेत आणि छान म्हणजे सगळे देव बसलेले आहेत बघा. मस्त पूजा झाली. बाय ना गाडी गुलाल घ्यायचं हे घ्यायचं असतं ती गुलाल लावायचं असतं त्यानं नाही लावायचं. आज आमच्या गाडीचा पहिला दसरा होता आणि त्यामुळं गाडी खरं काल धुवायला नेली होती पण एवढी गर्दी होती ना प्रचंड गर्दी. आज सकाळपर्यंतचे सगळे बुकिंग होते. म्हटलं काय उपयोग नाही मग घरीच आपलं थोडीशी धुतली गाडी. कारण आता इथं तर काही पूर्ण पाण्याने धुवून काढणं शक्य नाही. मग तेवढीच धुतली आणि मस्त असं छान गाडीचं पूजन केलं. काय केलं गाडी धुतली. आता आमच्या शरुलीच्या गाड्या पुजायच्या आहे. तिथं घ्या ना बाहेरच टीव्ही. बरं टीव्हीच्या खालच्या बाजूला ठेवा. शरूच्या गाड्यांच्यासाठी हार करायचा चाललाय बघा आता. शरू इकडे बसलं बघा. आणि शरू काय करतोय बघा. हे बघा हे बघा कशी मस्त त्याच्या ते घ्यायच्यात आहे. असंच तुम्ही घातलं ना वरतीच फुलाचं घाललं होतं ना. मी टोचते. इथं बस इथं बस इथं बस. त्याची भाषा कशी शिकायची ग. त्याची भाषा कशी
आजकालच्या मुलांना जसं आपल्याला आहे तसं त्यांना सगळं हवं असतं. आज यांच्या गाडीला हार लावला आणि मग हार लावल्यावर तो हार काढत होता. त्यामुळे आम्हाला कळलंच नाही की त्याचं काय चाललंय. तर त्याला त्याच्या गाडीला पण हार पाहिजे होता. मग त्याच्या गाड्यांना पण मग हार बनवायला घेतला. म्हटलं ज्याला एक्स्ट्राची फुलं आहेत तर त्याच्या तिन्ही पण गाड्यांना छान मस्त हार बनवला. त्यानंतर मग गाडींचं पूजन झालं. मी पण आता पोळ्या करायचं थोडस तर केलेलं त्या आहे 1-1.5 पोळी आहे. आता अलीकडे म्हणजे ते पलीकडच्यांनी असंच आपल्यासारखंच करतात पण त्यांनी भिजत घालतात आणि मध्ये तिखट पोळी केल्या. तिखट पुरणाची पोळी केल्या. ती मला त्यांनी दिल्या 2. म्हटलं बघू आता कसं कसं काय काय कोण कोण खातं म्हणजे मग पीठ मळून करायला करू. हो थांब की बाळा आधी दे 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 असू दे. गाड्यांना जय करा म्हणून. गाड्यांना जय करा. मला पडून देऊ नको. नमस्कार करायचा. नमस्कार हाताला नमस्कार कर की. नमस्कार हात जोडून. बघा गाडीची पूजा झाली. गाडी कामावर निघाली. ड्युटीवर हजर. गाडीला आराम नाही. बाळा गाडीला आराम बिराम द्यावं की रे जरा. हा एवढे छान छान हार केले बाबा. इथे काय ठेवलंय ते का तू खा. कोणी काढला. चालली गाडी कामावर. आता फक्त एकच राहिले. देवाला नैवेद्य दाखवणार आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसणार आहे ना. भूक लागली का. दिलं तर जेवायचं नाही. दसऱ्याला काही उपाशी ठेवणार आहे का. तर चला आधी जेवण करून घेतात. म्हणजे एकदम वेळेत सगळं झालं. पोळे लागरबत्ती तर मग तिने सुद्धा गाड्या गेले त्यांच्या लाईनला. लाईन कशा बसल्यात बा गाड्या एका मागे. काय हा चलो ओमान जायचं. ओमान पोराला सुद्धा माहित आहे तो कैद खाना आहे. कैद खाना पोराला सुद्धा माहित आहे. दीदीकडे जायचं का. दीदीकडे हे इकडे बघ मम्माकडं. स्वराज दादा मम्मा. जायचं जायचं का जायचं का जायचं का जायचं. हा बघा आणि बरं जाऊया आपण तिकडं. दुपारी थोड्या वेळ सगळ्यांनीच पोळ्याची सुस्ती घेतली आणि त्यानंतर मग संध्याकाळी जरा बाहेर निघालो होते म्हणजे शरूला गार्डनमध्ये नेण्यासाठी. जाता जाता मठासमोरून निघालो आणि तेव्हा लक्षात आलं की आज गुरुवार आहे आणि दसरा पण मठामध्ये जायचं आहे. खरं तर 2 महिने झाला आलो आहे आणि रोज असं चाललेलं असतं आमचं. म्हणजे दर गुरुवार किंवा मठामध्ये जायचं पण काही ना काहीतरी अडचण यायच्या. नेहमी पाऊस तर येणार मला तरी जायचं नसतं किंवा शरूच्या बाबांच्या लेट ऑफिसमध्ये वर्क असतं त्याच्यामुळं जायचंच झालं नाही आहे. आणि आज अगदी स्वामींनी बोलवल्यासारखं झालं आणि आम्ही मठामधून समोरून जाताना आम्हाला असं वाटलं की नाही आज स्वामींनी आता बोलवले आज जायचंच आहे. आणि खूप दिवसांच्या आमच्या जी प्रतीक्षा होती ती आज संपली आणि आज शेवटी इथल्या मठामध्ये स्वामींचं पण दर्शन झालं. मग त्यातनं स्वामींच्या इच्छेपुढे खरंच काही नसतं तसं आज आमचं झालं होतं आणि छानपैकी दर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्ही मॉलमध्ये आलो. टाइमपाससाठी आलो. आम्हाला काही नाही फक्त थोडा वेळ टाइमपास करायचा आहे म्हणून आम्ही आलो आहे. है ना टाइमपास किती महागात पडलाय ना. आता युटर्न पण मारताय मग अशी बोललेली आता कुठे युटर्न मारताय. पण नाही राहू दे. आता आलोय तर जरा टाइमपास थोडासा खर्च करूनच जाऊया ना. विनाकारण 20 रुपयाची पावती पडून टाइमपास करून यायचा. हा जेवणच करू. इथं नाही बाबा. त्या दिवशी डोसा नाही खाल्ला. नको मला डोसा. मी 40 रुपयाचा बाहेर खाईन. 87 रुपयाचा हा डोसा नकोच मला. मॉलमध्ये जायचं कारण म्हणजे आम्ही तिथून मठामधून निघालो बाहेर 8 वाजता आणि आम्हाला एवढ्या लवकर काही जेवायचं नव्हतं. खरं तर आम्हाला बाहेरच जेवायचं होतं त्याच्यामुळे आम्ही एवढ्या लवकर काही जेवायचं नव्हतं. मग आम्ही विचार केला की चला थोडा वेळ मॉलमध्ये फिरून येऊ. मॉलमध्ये गेल्या आम्ही कुठं गेले असेल तर क्रोमामध्ये गेलो आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जो घेतला आहे त्या फ्रीजची प्राईस चेक केली ती सेमच होती. तेव्हा कुठं मनात असा धीर आला की हां बरं झालं आपण काही महाग घेतला नाही.
काहीच घ्यायचं नसताना सुद्धा शरूच्या हट्टापायी आम्हाला तिथं काही ना काहीतरी घ्यावंच लागलं. ट्रॉफीज बघितल्या तर नाचायलाच लागला. त्यानंतर बघा पार्किंगमध्ये सगळ्या दसऱ्याच्या निमित्तानं सगळ्या हार वगैरे घातलेल्या सगळ्या गाड्या एकदम भारी दिसत होत्या, वेगळंच काहीतरी बघायला. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आमच्या अमृतसरी छोला कुलचे कॉर्नरला, जिथं आम्ही जेवणार होतो. काय आलं खाऊ खायचा होय? कुठं खायचा खाऊ? खाऊ कुठं? इथं खायचा. बघा शरूला सुद्धा माहिती आहे, कारण इथली चव एवढी आवडलेली ना त्याला पण, चापची आणि आम्हाला पण, त्याच्यामुळं हो. तर आता आपण बघूयात. चला तुम्हाला सगळं दाखवते. हे आहे अमृतसरी कुलचा, एकदम ऑथेंटिक टेस्ट आणि मस्त. व्हिडिओ कर सकते. पाणी बॉटल हे आहे तंदुरी चाप. चल देख. मस्तपैकी छोले कुलचा मी एन्जॉय केले आणि त्यानंतर घरी आलो. उद्या शरूच्या बाबांना होतं ऑफिस आणि पण अजिबात पीठ नव्हतं, म्हणून मी आमच्या मैत्रिणीकडून मग पीठ घेतलं, कारण उद्याचा डबा मिस व्हायला नको. हे बघ कसं उरबड दिसतंय का लाईन. असलं सगळं उरबडलंय, ते पण त्या चॉकलेटसाठी, ते काय चपाचपसाठी. आणि ते कसलं लागतं घाणेरडं, म्हणून अजिबात आवडलं नाही. आवडलं का तुम्हाला? आणि तसली चपाचप पाहिजे. हा मग तेच की घेतली असत्या मी. मला काय वाटतं 4-5च घ्यायचंय, मग म्हटलं आता ते घेऊया आपण. 4-5च घ्यायचं. हे पोराने अजून नवीन खेळ मांडला आता. मॉलमध्ये जाऊन 4-5 वस्तू मागतो, काय सांगायचं. 4-5 गोळ्या द्या, 4-5. ती म्हणते बाई 100 ग्रॅम आहे 250 रुपयाला. ती म्हणते 4-5 वस्तू द्या. 4-5 द्या फक्त, 4-5 गोळ्या. काय झालं, मी काय म्हणत होती की 100 ग्राम मध्ये जास्त बसतील. माझ्या अंदाजाने काय वाटलं होतं माहिती, 20-25 बसणार असं मला वाटलं होतं. मी म्हटलं मग 4-5 द्या, मला कशाला 100 ग्राम पाहिजे, मला नको. 20-25 ग्राम दिलं तर बस झालं. म्हणजे मिनिमम 100 ग्राम घ्यायचे. आणि नंतर मग ते मिनिमम 100 ग्राम घ्यावंच लागतं. गावात म्हटलं विनाकारण मॉल फिरायला गेलेलो, 30 रुपये पार्किंग तिकीट काढलं. वरून एवढी जगजग फिरत ते पार्किंग शोधण्यात आधी वेळ गेला. कस तर भेटला 30 रुपये त्याला गेले. 250 रुपये ह्याचे चॉकलेटच्या त्या चपाचपसाठी गेले. परत डायरेक्ट आम्ही मग खाली आलो. जसं चपाचप घेतलं तसा रोडच शोधला बाहेर यायचं. असलं सगळं झालं माहिती का, काय सांगायचं. गेला आमचा आज दसऱ्याचा दिवस मस्त एकदम बिझी, फुल बिझी होता. दुपारचा जेवढा वेळ मिळाला तेवढा वेळ सगळ्याचे पण एडिट वगैरे थोडंफार करायचं होतं ते करून घेतलं. हे दोघं जण तर झोपलेले आरामात, पण एकदम छान वाटलं. आमच्या गाड्याला नेम प्लेट लागली काल आणि त्यानंतर तिचं आज पूजन झालं आणि मस्त पुरणपोळी वगैरे झाली. पुरणपोळी जरा फसली, कारण माझी पुरणपोळी नीट येतच नाही, म्हणजे क्वचित एखाद वेळेस येते तर एकदम छान येते त्यावेळेला, आणि नाहीतर मग थोडी घणते असं होतंच. अजून मला त्याचं एवढं हे येत नाही, कारण जास्त करण्यातच नाही आहे माझ्या, त्याच्यामुळं त्याचं गणित थोडंफार गणितच मला. आणि फुल जेवण झाले, अगदी इथपर्यंत जेवण झालंय. तर चला बास करते आता, आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.